मंडळी, आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। तुम्हाला आजचे दिन आठवत आहेत का? 15 लाख खात्यावर जमा होण्याचं ते आश्वासन तरी, काळा पैसा परत आणून सोन्याचा धूर काढण्याचा तो वादा तरी। आता हे सगळं आठवत नसेल तर मग सुशीलकुमार शिंदेंनी निवडणुकीच्या तोंडावर मोफत विजेचं दिलेलं ते आश्वासन आठवण्याचं आणि प्रिंट मिस्टेक होती हे दिलेलं कारण आठवण्याचा प्रश्नच येत नाही। कारण आपण खूप लवकर खूप गोष्टी विसरून जातो हे राजकीय नेत्यांना चांगलं ठाऊक आहे। त्यामुळे आपली कितीही वेळा फसवणूक करणं राजकीय नेत्यांना सहज शक्य झालंय। तुम्हाला हे चांगलं माहिती आहे की एखादा सीझन संपला की उरलेला माल विकण्यासाठी फ्री फ्री फ्रीचा बोर्ड लावून पडेल माल हातोहात विकला जातो। तो मार्केटिंगचा एक फंडा आहे। अगदी तसाच फंडा वापरून हातातून जाणारी सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी फुकटच्या योजनांचा पाऊस पाडला। आपल्या महाराष्ट्रात आलेल्या सत्तेच्या सुनामीला सुद्धा अशाच अनेक मोफत योजनांचा पाऊस कारणीभूत ठरला। गेल्या काही वर्षात या मोफत योजनांच्या फंड्यानं अनेकांना सत्ता मिळवता आली। त्याला ना सत्ताधारी ना विरोधक, अपवाद कुणीच नाहीये। त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे। दक्षिणेतल्या राज्यात ताट वाटी तांब्यापासून फ्रीज, मिक्सर, टीव्ही, साडी सगळं काही मोफत देण्याचे फंडे सुरू झाले। दक्षिणेतून हे लोन देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोहोचलं। लोकांच्या खात्यावर थेट पैशांची हमी देणाऱ्या योजना हमखास सत्तेची हमी देणाऱ्या ठरल्या। जाहीरनामा, वचननामा, गॅरंटी अशा कितीतरी कॅची शब्दांची भुरळ घालत मतदारांना साथ घातली गेली। 6 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात भाजपला सत्ता मिळवून देणाऱ्या लाडली बहिणा योजनेनंतर देशाच्या राजकारणात महिलांची एक वोट बँक तयार केली। त्यातून महिलांसाठीच्या अनेक योजना देशभर लागू झाल्या। तामिळनाडूत कलाथिरुमा, पंजाबमध्ये आशीर्वाद योजना, कर्नाटकात गृहलक्ष्मी, गुजरातमध्ये नंदी गौरव, झारखंडमध्ये मैया, पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार आणि महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू झाली। निवडणुकीच्या तोंडावर दिलेली गॅरंटी निवडणुकीनंतर देताना सरकारच्या तोंडाला आता फेस येतोय। आता त्यात नियमांची यादी लावून लाभार्थ्यांना कात्री लावण्याचं काम सुरू आहे। निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणी लाडके भाऊ म्हणणारे आता फाजी लाड बंद करा म्हणू लागले। मोफत योजना राबवून राज्य चालवणं अवघड आहे हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे की सत्ता मिळवण्यासाठीची 420? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची चर्चा होणं देशाच्या दृष्टीनं, राज्याच्या दृष्टीनं अतिशय गरजेचं आहे। पण त्याआधी बघूया ही चर्चा का करतोय आपण। एक स्पेशल रिपोर्ट। एकनाथ शिंदेंच्या योजनांना कात्री, आनंदाचा शिदा कुठे दिसतोय? संपला आनंदाचा शिदा। कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिदा संपला। लोकप्रिय योजना जाणार बासनात। मग जे काय तुम्ही करता फक्त इलेक्शनच्या आधी जुमला करता, इलेक्शन झालं तर मात्र लोकांना विसरून जाता असं आपल्याला म्हणावं लागेल। बजेटमध्ये आर्थिक तरतूदच नाही। उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं। आनंदाचा शिधा आणि शिवभोजन आता अडचणीत। आमचं सरकार कुठलीही योजना बंद करणार नाही। उलट जुलैच्या बजेटमध्ये पुरवणी मागणी होऊ शकतं, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी होऊ शकतं। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी, तीर्थदर्शन अशा लोकप्रिय योजना लागू केलेल्या। विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार सत्तेत येण्यात या योजनांचा मोठा हातभार लागला। पण सोमवारी अजित पवारांनी विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनांचा साधा उल्लेखही झालेला नाहीये। या योजनांसाठी आर्थिक तरतूद केली नसल्यानं या योजना आता बासनात गुंडाळल्या जातील असा आरोप विरोधकांनी केलाय। निवडणुका संपल्यामुळे योजना सुद्धा बंद होणार असल्याचा दावा विरोधक करतात। दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। कात्री नाही, त्या योजना बंदच होतील। आता मला सांगा की आनंदाचा शिदा कुठे दिसतोय? संपला आनंदाचा शिदा। कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिदा संपला। शिवभोजन योजनेला सुद्धा आता स्थगिती देण्याच्या विचारामध्ये आहेत। आणि आता तुम्ही कुठला प्रश्न विचारला मला? शिंदेंच्या योजना आनंदाचा शिदा। आता निवडणूक आनंदानं होऊन गेली, आता तुम्ही आनंदाचा शिदा विदा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे। त्यामुळं
उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं. पुढे बघत राहा, अनेक योजनांना स्थगिती मिळणार आहे. इलेक्शन पुरतं फक्त नाव वापरलं गेलं, तिथं तामझाम केला गेला, बातम्या केल्या, राजकारणासाठी वापर केला, भाषणं केली गेली आणि त्यात सत्ता आल्यानंतर मात्र या योजनेचा विसर सरकारला कुठंतरी पडलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. नाहीतर त्यांच्या अंतर्गत काहीतरी कुरघोड्या असल्यामुळे फक्त त्या शिंदे साहेबांनी सुरू केल्या म्हणून आता बंद करायच्यात असा कुठला निर्णय जर दादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाला असेल तो त्यांनाच त्या ठिकाणी माहिती, नाही तर शिंदे साहेबांना माहिती. आनंदाचा शिधा या योजनेमध्ये सणासुदीच्या दिवसात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना 100 रुपयात 1 किलो तेल, रवा, चणा डाळ आणि साखर दिली जाते. तर अवघ्या 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळीचं भोजन मिळतं. या योजनेमध्ये 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी डाळ आणि 1 वाटी भात असं जेवण मिळतं. तसंच राज्यातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन घडवणारी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनाही सुरू झाली. एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातल्या याच योजनांना कात्री लावली गेल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय. शिवभोजन योजना, त्या शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख केला नाही. शिवभोजन योजना बंद करण्याचा दृष्टिकोन सरकारचा दिसतोय अशी आमची शंका आहे. त्याचबरोबर आनंदाचा शिधा याच्यावरही कुठेही भर यावेळी देण्यात आला नाही, कारण आता निवडणुका नाही आहेत, त्यामुळे यांची गरज फारशी राहिलेली नाही. ह्या सगळ्या योजना निवडणुकीच्या संदर्भात डोळ्यासमोर ठेवून निवडणुका तयार केल्या होत्या मतं घेण्यासाठी सगळ्यांची. आता पुढली 4 वर्ष निवडणुका नाही आहेत. निवडणुका आधीचा जेव्हा अर्थसंकल्प तयार करतील, चौथा अर्थसंकल्प, तेव्हा या योजना येतील. पण कोणत्याही योजना बंद होणार नसल्याचा दावा सत्ताधारी करतायत. पुरवणी मागण्यांमध्ये त्यांच्यासाठी तरतूद केली जाईल असं सत्ताधाऱ्यांचं मत आहे. देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार कुठलीही योजना बंद करणार नाही. उलट जुलैच्या बजेटमध्ये पुरवणी मागणी येऊ शकतं, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी येऊ शकतं, पुरवणी मागणी टाकता येतं आणि केव्हाही बजेट घेता येतं. कुठलीही योजना बंद केलेली नाहीये. एकनाथ शिंदे साहेबांनी जो महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा सुरू ठेवला होता तोच गाडा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने तो पुढे असा चालू राहणार आहे. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करत सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सरकारनं घोषित केलेल्या योजनांसाठी आर्थिक तरतूद नसल्यानं या योजनांवरती अनिश्चिततेचं सावट आहे हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.